हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत फेमस नेम रिॲक्शन ज्याचं नाव आहे ग्रिग्नार्ड रिएजंट. विद्यार्थी मित्रांनो, ग्रिग्नार्ड रिएजंट म्हणजे काय? इट इज सिम्पली नोन ॲज द अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. ओके, आणि जो अल्काइल आणि मॅग्नेशियम मधला बॉन्ड आहे, म्हणजे कार्बन आणि मॅग्नेशियमचा जो बॉन्ड आहे ना विद्यार्थी मित्रांनो, या बॉन्डला आपण या ठिकाणी म्हणतो कोव्हॅलेंट बॉन्ड. इट इज नोन ॲज द कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि मॅग्नेशियम आणि हॅलाइड मधला जो बॉन्ड आहे तो जो बॉन्ड आहे त्याला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड. ओके, तर हा अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड याचे जे फर्स्ट प्रिपरेशन्स जर कोणी केला असेल तर तो आहे ग्रिग्नार्ड सायंटिस्ट. ओके, केमिस्ट, आणि यासाठी याला नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर प्रिपरेशन्स मेथड कशी आहे? हाऊ विल यू प्रिपेअर ग्रिग्नार्ड रिएजंट? तर फर्स्ट पहा, अल्काइल हॅलाइड जो आहे, ओके, अल्काइल हॅलाइड, हा अल्काइल हॅलाइड रिॲक्ट होतो मॅग्नेशियम सोबत. मेटल आहे, ओके, मेटल मॅग्नेशियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. आणि प्रोडक्ट जो आहे, सिंपल प्रोडक्ट काय होणार? हा जो मॅग्नेशियम मेटल आहे तो इन्सर्ट होतो अल्काइल आणि हॅलाइडच्या मध्ये. तो सिंपल या ठिकाणी प्रोडक्ट काय मिळणार आपणास? अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड, and simply it is known as the Grignard reagent. ओके, याचे एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी. पहा, फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण मिथाइल ब्रोमाइड. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सर्वांना, मिथाइल ब्रोमाइडचा CH3 बॉन्ड Br. ओके, आणि मिथाइल ब्रोमाइड रिॲक्ट करूया आपण मॅग्नेशियम सोबत, दॅट इज अ मेटल मॅग्नेशियम, आणि ही रिॲक्शन होत आहे इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. ड्राय इथर ॲज अ सॉल्व्हंट. पहा, मी काय म्हणलो तुम्हाला, मॅग्नेशियम आपल्याला इन्सर्ट करायचं आहे कार्बन आणि ब्रोमिनच्या मध्ये. तर सिंपल या ठिकाणी फॉर्मेशन्स बघा, CH3 बॉन्ड Mg बॉन्ड Br. आता याचं नाव आपल्याला माहिती आहे की अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड, पण हा जो प्रोडक्ट आपण फॉर्मेशन्स याचं पाहिल्याचं नाव काय? तर सिंपल याचं नाव आहे विद्यार्थ्यांनो मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. सिंपल, इट इज मिथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. चला, आणखीन तुमची प्रॅक्टिस होण्यासाठी आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. ओके, सेकंड वन, CH3 CH2 Cl. ओके, इथाइल क्लोराइड, याला आपण काय म्हणतो? इथाइल क्लोराइड. जेव्हा इथाइल क्लोराइड मेटल मॅग्नेशियम सोबत रिॲक्ट होणार इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, व्हॉट हॅपन? काय होईल? तुम्हाला सिंपल ट्रिक काय सांगितली की मॅग्नेशियम आपल्याला इन्सर्ट करायचं आहे कार्बन आणि हॅलाइडच्या मध्ये. तो सिंपल इथं काय होणार? ओके, प्रोडक्ट जो आहे, प्रोडक्ट आपल्याला काय मिळणार? प्रोडक्ट जो आहे तो मिळणार आपल्याला CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड Mg बॉन्ड Cl. याला आपण म्हणतो इथाइल मॅग्नेशियम क्लोराइड, नोन ॲज द ग्रिग्नार्ड रिएजंट. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, हे तर प्रिपरेशन झालं ग्रिग्नार्ड रिएजंटचं. एक्झामला तुम्हाला थेरीला प्रश्न विचारू शकतात की हाऊ विल यू प्रिपेअर ग्रिग्नार्ड रिएजंट फ्रॉम अल्काइल हॅलाइड. ओके, हा झाला बोर्डचा क्वेश्चन्स 2 मार्कांसाठी. आता या ठिकाणी पहा, ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे त्याचे खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. देर आर लॉट ऑफ ऍप्लिकेशन्स इन द ऑर्गॅनिक केमिस्ट्री. ओके, सो फर्स्ट ऍप्लिकेशन्स आपण याचं पाहूया की हे जे केमिकल प्रॉपर्टीज आहे याला आपण केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो ग्रिग्नार्ड रिएजंट. तर फर्स्ट वन पहा, ग्रिग्नार्ड रिएजंट जो आहे R बॉन्ड Mg बॉन्ड X, याची जर रिॲक्शन्स आपण अमोनिया सोबत जर केली विद्यार्थी मित्रांनो, आणि अमोनियाचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे NH3 आहे. ओके, तर या ठिकाणी पहा फॉर्मेशन्स कोणत्या प्रोडक्टचं होणार, प्रोडक्ट कोणता मिळणार? तर सिंपल हा जो अल्काइल आणि मॅग्नेशियम आहे हा बॉन्ड इथून ब्रेक होणार. ओके, हा इथून हायड्रोजन काय होणार? ब्रेक होणार, आणि बाय प्रोडक्ट जो आहे, बाय प्रोडक्ट आपल्याला इथे Mg कॉम्प्लेक्स मिळेल. Mg सोबत या ठिकाणी X आहे आणि हा NH2. पण मेन प्रोडक्ट जो आहे, हा जो हायड्रोजन आपल्याला दिसतोय तो हायड्रोजन कुणासोबत रिॲक्ट होणार? या अल्काइल ग्रुप सोबत. म्हणजे सिंपल काय, तर
मोस्ट फेमस ऍप्लिकेशन जे आहे ग्रीनलँड रिजनचं ते फॉर्मेशन आहे हायड्रोकार्बन्स. ओके, इट विल बी फॉर्मेशन्स ऑफ द हायड्रोकार्बन्स. हायड्रोकार्बन्स फॉर्मेशन्स या ठिकाणी होतं. त्याचे एक एक्झाम्पल पाहूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड. जेव्हा रिॲक्ट होतो अमोनिया सोबत H बॉन्ड NH2 काय होणार फॉर्मेशन सिंपल. हा हायड्रोजन कोणासोबत रिॲक्ट होणार मिथाइल ग्रुप सोबत आणि फॉर्मेशन्स होणार या ठिकाणी अल्केन्स दॅट इज अ मिथेन आणि बाय प्रोडक्ट मध्ये Mg कॉम्प्लेक्स तयार झालेला आपल्याला दिसतो NH2. रिझोनन्स मिथेन हे तर सर्वांना माहितीच असेल. CH इज द फर्स्ट हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मिथेनचं फॉर्मेशन्स. ठीक आहे, चला नेक्स्ट मेथड पाहूया हायड्रोकार्बन प्रिपरेशनची. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जो आपला अल्काइल मॅग्नेशियम हालाइड आहे याची रिॲक्शन जर आपण का अल्कोहोल सोबत केली आणि अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की ROH R डॅश, याचा अर्थ की हा अल्काइल ग्रुप आणि हा अल्काइल ग्रुप त्या ठिकाणी वेगळा असेल. ओके, तर या ठिकाणी फॉर्मेशन्स पहा. रिॲक्शन्स जे आहे जेव्हा आपण अल्काइल मॅग्नेशियम हालाइड अल्कोहोल सोबत रिॲक्ट करतो तर फर्स्ट हा बॉन्ड तर ब्रेक होणार आणि त्याच्यासोबत जो ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड आहे का तो सुद्धा या ठिकाणी ब्रेक होणार. हा हायड्रोजन ह्या अल्काइल ग्रुप सोबत अटॅच होऊन या ठिकाणी आपल्याला हायड्रोकार्बन्स मिळणार R बॉन्ड H आणि बाय प्रोडक्ट कडे लक्ष द्या. बाय प्रोडक्ट जो आहे तो आपल्याला अशा प्रकारे मिळतो OR डॅश. ओके, याचं फर्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड जेव्हा रिॲक्ट होतो इथेनॉल सोबत C2H5 बॉन्ड OH. ठीक आहे, आता या ठिकाणी मी तुम्हाला काय म्हणलं की हा बॉन्ड ब्रेक करायचा आपण ऑक्सिजन आणि हायड्रोजन मधला आणि कार्बन आणि मॅग्नेशियम मधला. सिंपल हा हायड्रोजन या मिथाइल ग्रुप सोबत अटॅच होऊन फॉर्मेशन्स होणार मिथेनचं आणि बाय प्रोडक्ट जो आहे तो तितका आपल्यासाठी महत्वाचा नाहीये पण आपल्याला लिहावं लागणार एक्झाम मध्ये. ठीक आहे, फॉर्मेशन C2H5 मिथेनचं फॉर्मेशन्स या ठिकाणी होतं. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हे झालं ग्रीनलँड रिजनचं प्रिपरेशन्स आणि त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज आज आपण पाहिले आहेत. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पाहूया अनदर नेम रिॲक्शन्स. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत राहा. थँक्यू सो मच अँड हॅपी लर्निंग.